पालतोय मॅजेस्टिक फ्लाइट डायरेक्ट पालतो बिग डॅडी कसिनो मध्ये. चला बरं काय रियालिटी आहे बघूया. एंट्रीलाच आमचे स्वागताला रशियन मावशी आहे. बसाला जागा नाही, आवरा फुल आहे सगळा. आता अनाउन्समेंट केली त्यांनी का बोलतो शहनाज गिल पण नाही अशी जॉईन होणार आहे. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग. पक्का लेट झाला त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट बाहेर निघलो ना हॉटेलचे, तेव्हाच व्लॉग स्टार्ट करतोय. बरं आज काय फिरायचं आहे आमचा अजून नक्की प्लॅन नाही. गाडीमध्ये बसायचा आणि आजचा दिवस पहिला फिरायचा आणि संध्याकाळी कसिनोला जावाचा प्लॅन आहे. चला आता निघलो मस्त हॉटेल चेकआउट करून. 10:30चा टाइम होता, आम्ही 11ला उठलो सगळं. बरं फिरायला आम्ही 9ला उठवायचा प्लॅन होता, बट थंडी आवरी होती ना रूम मध्ये. कुल्फी मला चोकोबार. आज काय जायचं आपल्याला प्लॅन म्हणजे कॅफे वगैरे आहेत ना गोव्याचं जुनं बिनं, ते विजिट करू. आता आम्ही असा प्लॅन केलाय का जया आम्ही गेलो नाही ना त्यात जाऊ. सेम ठिकाणी फिरणं बरोबर नाही. आता आम्ही चाललो ओल्ड गोवाला. 30 मिनिटं लागतील पोचायला, बट उन्हाच्या गोवा नाही फिरू शकत. आता गोवामध्ये आम्ही सगळा केलाय तर असं वाटतंय तेच ठिकाणी नाही जाऊ, नवीन ठिकाणी जाऊ. गोवामध्ये टुरिझम कमी होण्याचं कारण काय माहितीये का, मला तरी त्याच वाटते का नवीन लोक येतील त्यांना बघासारखा पक्का आहे, बट 2-3 वेळेला आला ना का त्याच्यानंतर मला असं वाटतं का नको गोवा आता वेगळा काहीतरी केला पाहिजे. बट गोव्याची वाईब पण एकदम बेस्ट आहे. आता बस झालाय असं वाटतंय. सो आम्ही त्याच प्लॅन केलाय नवीन कसिनोला जाऊ. आता आम्ही पणजीमला आलो आणि गोव्यामध्ये ऊन वाढलाय. काय पाणी पराच्या टायमिंगला आलो तरी ऊन आलाय. आम्ही ओल्ड गोवामध्ये आलो ना अशी मस्त स्ट्रीटात फोटो वगैरे करायला, फोटो काढू मस्त. आणि जोसेफ बार म्हणून फेमस आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघू काय खावायला भेटते, काय कसं काय आहे. त्या कसिनोत ना त्याच्याच एंट्रीला समोरच सगळा ओल्ड गोवाचा पूर्ण लाईन आहे ना, पूर्ण सगळी कलरफुल लाईन आहे. आपला जोसेफ बार याच्या आतमध्ये एकदम ओल्ड आहे, एकदम जुना आहे ना यो बार, त्याच्यामुळे यो पक्का फेमस आहे. आणि याच्यामध्ये आता आम्ही विचारला एंट्री पर पर्सन 300 म्हणजे टोटल 1,500 रुपये द्यावं लागतील त्यांना. आणि याच्यामध्ये खावा बिवाला आहे ना पक्का मागाय बोलतं, म्हणजे डिश आहेत ना त्या 700, 800, 1000 अशा स्टार्ट होतात. तर बरं नको. आणि फील पण नाही येत अशी दारू बिरू पिणारे असतील किंवा कोणाला ओल्ड म्हणजे गोष्टी बघायच्या असतील तर ते इथं येऊ शकतात ना. 1000 रुपये एक डिश जेवायला. हा मग त्याच आपण फक्त बघायला आलेलो रे. बरं काय आहे विषय, पक्का फेमस आहे तर, बट काही विषय नाही. चला जाऊ, चल दुसरीकडे जेवायला जाऊ. आता मस्त थाली बिली खावायचा मन आहे. जोसेफ बारला गेलतो, जोसेफ काय अंघोळ करून आला. पळालो काय 300 रुपये बसायचं ना, डिश पण 1000 पर्यंत. बरं राहून दे, चला वेगळे करा, माझ्या घराला दिवस आहे आमच्यावर. वाटलेले तालपत्री बसाचं 300 रुपये कवर. बरं ये आमचे घर तुला दाखवतो. आम्ही आता गोपाल हॉटेलला लोन आणि सुरमई थाली मागवली. सुरमई थालीमध्ये सुरमई आली एक आऊशी सुरमई. रस्सा आहे कसला ते. यावर 2-3 भाज्या आल्या, 2 भाज्या आणि एक सुरमई. छोटा जेवतो मस्त आणि जेवल्या बघू काय पुढचा. ऑथेंटिक खाण्यासाठी आलो. मेन म्हणजे आम्ही घरचा जेवण पाहिजे होता. मस्त असा जेवलो आम्ही, एकदम सुंदर अशी डिश सुरमई थाली खाऊन एकदम शांततेने बसासाठी आम्ही आलो. माणूस पण नाही, कोण नाही. आम्ही येऊन आहे बसलो बघतो आणि बीचावर असा शांत आहे ना, माणूसच नाही कोण. सुंदर बीच आहे, खतरनाक बांबोलिम बीच आहे ना बघा. म्हणजे असंच आम्ही सर्च केला आणि जवळपास आलो. क्राऊड पेक्षा असं शांत ठिकाणी आल्यावर जी मजा आहे ना, खतरनाक. गोवामध्ये फिरत असाल ना असंच लोकल ठिकाणी हिंडायचा जिथं माणसं कमी असतात, आवरी शांतता भेटते ना, एकदम क्रेझी. डॉगेश भाई पुन्हा आपल्या सोबत. डॉगेश भाई क्या कर रहे हो? हे पाणी आला. पला दुपारी मस्त बीचवर गेलो. बीचवर जरासा रिलॅक्स केला, त्याशी बसलो 1-2 तास. आणि त्याच्यानंतर आलो अशी परत कसिनोला जावाला. त्याशी गाडीनच झोपलो. 1-1.5 तास गाडीत झोपली सगळी.
आता उठून चेंज वगैरे करून मस्त जाऊ आता बरं कसिनोमध्ये. तर नवीन कसिनो ट्राय करायचा आहे आम्हाला. बिग डॅडी किंवा मॅजेस्टिक प्राईड आहे ना, तो थोडा सस्ता पण आहे ना. नवीन बोलतं पक्का काही ना काय आहे, तो सांगत होता एक जण भेटलेला तो. तर बरं नवीन ट्राय करूया बरं. सो आता मस्त रेडी वगैरे होतं आहे, चेंज करतं आहे आणि त्याच्यानंतर जाऊ डायरेक्ट कसिनोला. काय धिंगाणा घालायला पूर्ण रातभर धिंगाणा. यो कसिनोचा माहितीच असेल तुम्हाला. विराट कोहली रेडी झालेला आहे. काय मस्त अशी ड्रेसिंग मारून निघलेलो आहोत आम्ही आता कसिनोमध्ये. मॅजेस्टिक प्राईड आहे ना कसिनो, त्याच्यामध्ये चला पैसे जिंकू बरा ना. ऐसा करत एक प्लॉट गेला त्यान तरी समाजला नाही असं वाटत. चला आपण मजा मस्ती करायला जाऊ. पक्का खाऊ बिऊ सस्ता आहे ना बोलतं. बघू काहीतरी अलग आहे, म्हणजे अलग तर काही नसेल, सस्ता आहे. मजा करायसाठी बोलतं. मॅजेस्टिक प्राईड बोलतं चांगलं आहे. ते दोघा तिघा सांगत होतं. तेच कसिनोला जाऊन पण मजा नाही. बरं यो दुसरा ट्राय करूया. काय विषय माहिती आहे का, पालतोय मॅजेस्टिक प्राईड डायरेक्ट पालतो. आता आलतो आम्ही बरं मस्त जाऊ ना. बट आर्यन आहे आमच्या सोबत, तो अंडर एज आहे. तर त्याला बरं युथ मध्ये टाकायचा होता. बोलतं पॅरेंट्सच पाहिजे सोबत, भाऊस नाही चालणार बोलतं. काय आहे रे आमने. आता विचार केला बिग डॅडी कसिनो आहे ना त्याच्यामध्येच जाऊ बरा. लय बंडल काम निघला. अरे आपण आमचा थोडा अंडर एज आहे, 18 पर्यंत आहे. तो बोलतं पॅरेंट्सच लागतील, मम्मी किंवा पप्पा. भाऊ बिऊस काही चालणार नाही. काही तगडा गुतवला काहीतरी. हा पुरं चालत आलो. क्या मिलाय भाई जिट्टी आयुष्य हा जिट्टी नारबा खतरनाक भेटला ना. एक नंबर भाई, एक नंबर. एक गल टाकत होता आणि मस्त नारबा भेटलाय. कसला चमकतंय बघा. हे असं कुपन भेटतं बिग डॅडीचं. रस्त्यावर अशी माणसं असतात ते आपल्याला कुपन देतात, त्याच्यावर आपल्याला 5% डिस्काउंट भेटतं. बिग डॅडीचा 5%, बाकी यांचा 10% भेटतं. आता मी योवाला पॅकेज घेतलाय 4500 वाला आणि आर्यनला किड्स पॅकेज. किड्स मध्ये तिकीट वगैरे काढलेला आहे बिग डॅडीचा, बिग डॅडी कसिनो मध्ये. चला बरं काय रियालिटी आहे बघूया. एन्जॉयमेंट करण्यासाठी पैसे तर खपवलं काय शेट, फुल पैसा खपवला आहे. 1 वर्ष म्हणा पैसे आलतं कसिनो मध्ये. अशी मजा येते रे त्यात. बट आम्ही असं खेळासाठी नाही, खावा पिवाला मजा करायला. बघूया बरं. तर रात्रीचं 8:45 वाजलं. आम्ही पोचताना 9:15 साडेनऊ होतील. आम्ही प्रीमियम घेतलाय म्हणून ग्रीन कलरचा बँड आहे आम्हाला. आणि आर्याला अंडर 18. काय अंडर 18 यो बोर्डिंग पास दिलाय आम्हाला. असा एंट्री वगैरे केली आम्ही बिग डॅडी मध्ये 9 वाजता कम्प्लीट. काय क्रेझी आहे रे बिग डॅडी. भारी आहे ऍक्च्युली. मॅजेस्टिकला चाललेलं नुसताच. एकदम असं प्रीमियम वाटतंय ना बिग डॅडी. असं हा फिलिंग एकदम स्टार्टिंग पासून एकदम प्रीमियम येते. मस्त मजा आहे. चला बघू पुढं काय होतं. अजूनपर्यंत आवरा खुश झालो ना, नवीन ठिकाणी आलो ना, त्याच्यामुळे एक्साइटमेंट वाढली. चला थँक्यू. अशी छोटीशी क्रूज असतं आपल्याला आणि ती घेऊन जाईल आपल्याला प्रॉपर शिपमध्ये. ही वाली शिप आहे ना आपली, ही निघल आणि नेहमीप्रमाणे आपल्याला अशा मोठ्या शिप कसिनोच्या त्याच्यामध्ये घेऊन जाईल. डायरेक्ट कसिनोला जायची एक्साइटमेंट वाढली भाई. बिग डॅडी असं नाव आहे पक्का. आम्हाला 2 वर्ष नव्हता जमला जावाला. डेल्टिनला गेलतो, तो पण भारी आहे. बट आता योवाला मुवमेंट अचानक, आज पण नव्हतो जाणार आम्ही, अचानक आलाय. तर बघू कसा होतंय. बघा बिग डॅडी कसिनो. आम्हाला एंट्री नाही दिली म्हणून आम्हाला आज भारी यान जावाला मौका भेटला भाई. थँक्स टू यू बिग डॅडी. रातच्या चष्मा का घातली माहिती का, फोटो लय बरे येत. आणि मोनिशने घेऊन आला मस्त. थँक्यू. काय लेट आला आणि मस्त चष्मा घेऊन आला. फोटो भारी. बिग डॅडी कसिनोची बोट तुम्ही बघू शकता समोर आली आपले. एंट्रीलाच आमच्या स्वागताला रशियन मावशी आहे. स्वागताला रशियन मावशी बावली ठेवली. 1000 रुपये भेटतान खेळाला. 1000 रुपये काही आला ना तर काम 25 देवा जाऊ दे, म्हणजे तिकीट तरी सुटू दे. मध्ये आलो आता मी. वरती चाललो मस्त खाव काहीतरी ड्रिंक्स वगैरे पिऊ. वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेरी शेक. नाही त्या काही ना काही. स्ट्रॉबेरी शेक पाहिजे काय. 4th फ्लोअरला रेस्टॉरंट आहे ना. 4th फ्लोअरला रेस्टॉरंट अँड बार आहे. त्याशी खावायला भेटेल. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे डान्स वगैरे तिथं चालू असतं ना रेस्टॉरंटमध्ये. ओके. फुल गर्दी आहे. फुल आवरी गर्दी आहे का बसायला जागा नाही. टेबल भेटतंय का नाही तर आम्हाला. सगळा खाना वगैरे आहे. या साईडला व्हेजिटेरियनचा खाना आहे. पूर्ण व्हेजिटेरियनचा या साईडला आहे. हे पूर्ण व्हेज सेक्शन आहे. व्हेज आणि नॉन व्हेज त्या साईडला आहे. बफेट. बसायला जागा नाही. आवरा फुल आहे सगळा. सगळा नॉन व्हेज. अरे
टाकाव काय घेतलास? सगळा नॉनव्हेज सेक्शन ना. बिर्याणी आहे का? मसाला जागा भेटली आता आम्हाला, बट काय माहोल आहे एकदम गोंगाट नाही काही नाही. या थोडासा प्रोग्राम असता, आज बंद आहे वाटतं. हा चालू होईल ना थोड्या वेळा. पाहिजे तो खावाला पण खाऊ शकता. शो चालू होणार. शो आपला काहीतरी वेगळाच असतं. सगळं स्वीट डिश आहेत ना ते घेऊन आलोय, सगळं ट्राय करू बरा. थोडे थोडे वेळा डान्स होतात आणि मध्ये मध्ये ब्रेक आहे. मध्ये आता काही नाही, आता जाहिरात लावलं. आता अनाउन्समेंट केली त्यांनी का बोलतं शहनाज गिल पण नाही अशी जॉईन होणार आहे. 12 वाजला आता तरी शहनाज गिल आली नाही. दमलो खावा बिवाला खाऊन पक्का काही ना काही. शहनाज गिलची वाट बघता बघता 2 वाजायला आलं. शहनाज गिल काही आली नाही. स्टेज खाली पण शहनाज गिल काही आली नाही. वाट बघत बसलो. आता खाली जाऊ. 1000 रुपयाचं आम्हाला वाउचर आलं, त्याच्याशी 100-200 रुपये सुट्टांका बघू. घरा जावाला मोकलायचा. पूर्ण कसिनो खाली झाला. शहनाज गिलची वाट बघत बसलो. हा या झारू मारायला लागली पब्लिक, तरी शहनाज गिल आली नाही. कसिनोवरून आलो आम्ही. सकाळचे 5 का 6 वाजता. आम्हाला जायचं होतं साऊथ गोव्याला आणि प्लॅन मध्ये चेंजेस करून गाडीमध्ये थोडासा रेस्ट करून आम्ही विचार केला साऊथ गोव्याला 2 वर्ष तर गेलो, तर आता थोडं पुढे जाऊया. गोकर्णाला चालू. काय गोकर्णाला जाता जाता तुम्ही रस्ते बघलत असाल. आता आयुष्यपत काय नजारा अशी. अजून तर फक्त स्टार्ट झाला आहे. नेचर सुंदर आहे नाही सगळं. वाव. चला आता मी पहिला गोकर्णाला पोहोचू, त्याशी एक रूम घेऊ, स्टे करू, आराम करू आणि त्याच्यानंतर फिरायचा बघू. चला फायनली पोचलेलो आहोत आम्ही गोकर्णाला. अंघोळ वगैरे करू, रूम घेऊ. ठिकाणी आल्यावर नवीन एनर्जी येते. रूम बघत बघत दुपारचा 1 वाजलाय आणि बीच साईडला आलो. बीच काय भारी वाटतं. लाटा बिटा एक नंबर भाई. अशी रूम बघायचा आमचा प्लॅन आहे याच्यामध्ये. आणि पाऊस पण आलाय हलका हलका. रूम आता या बघूया काही रूम भेटते का. मस्त असा सी फेसिंग रूम घेतलाय. काय नजारा आहे या रूम वरची. आमचा रूम घेतलाय अशी 2000 मध्ये भेटला, ऑफ सीझन आहे म्हणून. आणि समोर नजारा बघा एक नंबर. चला यो वाला ब्लॉग एंड करतोय गोवाचा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉग. बाय.